अ, तुम्ही मला हे सांगितलं ना याच्यात मिथ्या, मिच्छा, हो. मिच्छा हो. आणि मिथ्या यात काय फरक आहे? मिच्छा कारण मिच्छा आपली मिच्छा हा पाली शब्द आहे आणि हो, मिथ्या हा आणि मराठी किंवा संस्कृत शब्द आहे. मिच्छा हा पाली मिच्छा 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 दिठ्ठी म्हणतात. मिच्छा मिच्छा दिठ्ठी, मिच्छा संकप्प, मिच्छा वाचा, मिच्छा कम्मंतो, मिच्छा आजीव, मिच्छा वायामो, मिच्छा सती आणि मिच्छा समाधी. तर मिथ्या शब्द ते पाली शब्द आहे ते. आणि त्याला मिथ्या म्हणतात. मिथ्या दृष्टी, मिथ्या संकल्प, मिथ्या वाचा, मिथ्या कर्मांत, मिथ्या आजीविका, मिथ्या आजीविका, मिथ्या सती. आता सतीचा मी भाषांतर करत नाही. बऱ्याचदा तुम्ही पाहत असाल मी सतीला स्मृती म्हणत नाही. कारण आपण स्मृती म्हटलं का आपण वेगळ्या त्याच्यात जातो. म्हणून सतीला सती, सती म्हणजे भान आहे, जागृती आहे. परंतु जागृती कशाची? जे घडतंय घडून गेलंय त्याची, म्हणजे ते स्मृती शब्द बरोबर आहे. कारण स्मृतीमध्ये पण गेलेल्या गोष्टींचंच भान असतंय. बरोबर आहे. आणि काय समजा आपण वडिलांचं नाव देऊन त्यांची स्मृती म्हणतो किंवा स्मृतीसाठी फोटो लावतो किंवा स्मृती दिन आपण साजरा करतो, म्हणजे जे घडून गेलेलं आहे, होऊन गेलेलं आहे, त्याचीच आपण आत्ता आठवण काढतो वर्तमानात. त्यामुळे सतीचा अर्थ स्मृती बरोबर आहे. परंतु स्मृती म्हटलं की आपल्या डोक्यात जरा, कारण ते स्मृतीचे संस्कार आपले वेगळे आहेत डोक्यामध्ये, मनामध्ये. म्हणून मी तो सतीचं भाषांतर करत नाही, सती शब्द वापरतो. आणि त्याचा अर्थ भान ठेवा, आत्ताचं भान, वर्तमानातलं भान, वर्तमानाची जागृती, दक्षता, सावधानता, अप्पमाद, असं ते वेगवेगळे अर्थ त्याचे निघतात. स्मृती हा पण अर्थ आहे. पण स्मृतीचं बऱ्याच वेळेला आपण मागे जातो. स्मृती म्हटलं का आपण मागे जातो भूतकाळात. भूतकाळाची स्मृती नाही. भूतकाळाची स्मृती कधीच नसते. भूतकाळ जो वर्तमानात आत्ता आठवतो त्याची स्मृती असते. भूतकाळ घडून गेलेल्याची स्मृती नाही. भूतकाळाची स्मृती नाही. भूतकाळ कधी आठवतो? आत्ता. आत्ता आपल्या मनात अमक्या गोष्टीचा विचार आला मागचा, तर तो आत्ता येतोय मनामध्ये, आत्ता वर्तमानात. म्हणून तो जाणवतो. त्या जाणीवा, त्या वेदना कधीच्या आहेत, फिलिंग कधीच्या आहेत? आत्ताच्या आहेत, सध्याच्या. म्हणून असं ते आहे. तर मिथ्या मिथ्या तो पाली आणि मराठी आणि काय संस्कृत हिंदी असा शब्द आहे तो मिथ्या. आणि मिथ्या पालीमध्ये आहे. हं. शब्द एकच आहे ना? एकच आहे, एकच आहे, एकच आहे. अच्छा, म्हणून आणि तुम्ही ते शब्दात अडकायचं नाही. मी परत ते पण म्हणतो की ते कधी कधी आपण दोन दोन भाषेत अभ्यास जो चालू आहे ना, तो थोडा गडबड करणारा असतोच. कारण आपण पालीचाही विचार करतो, आपण मराठीतही बोलतो, मराठीतही अवघड शब्द आहेत काही, त्याचा आपण शब्दार्थ पाहतो. पालीचा म्हणलं मग पाली डोक्यात बसते, मग पाली शब्दाचा विचार करत बसतो आपण. मग मराठीत विचार करतो, मग अर्थाचा विचार करतो, मग त्याचा प्रत्यक्ष अनुभवाशी काय संबंध आहे आपल्याशी ते आपण पाहतो. हे जेवढं आपण त्याच्या गुंतागुंतीत जातो ना, तेवढं आपल्याला तो जो प्रॅक्टिसचा भाग आहे, जे मुख्य करायचंय ते बाजूलाच पडतं आणि मग आपलं डोकंच जास्त काम करतं. आणि ते जर भानावर नसेल, ताळ्यावर नसेल, तर मग ते कुठे जातं? भटकतो आपण, विचारांमध्ये भटकतो आपण. आपल्याला जे मुख्य काम करायचं ते आत उतरायचं. स्वतःचं भान, जगण्याचं भान, जीवनाचं भान. का? प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? काहीतरी प्रश्न आहे. चिंता आहेत, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, भय आहे, एकटेपणा आहे, वाईट स्वप्न आहेत, द्वेष आहे, वैरभाव आहे, ज्याचे दुष्परिणाम होतात, लोभ आहे, हावरटपणा आहे, बोर होतं, काहीतरी रंजन पाहिजे, काहीतरी फार काय 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 करायची इच्छा होते. कारण इथं थांबता येत नाही, चित्ताला इथं थांबता येत नाही. हे इथं समाधानी नसतं म्हणून तिथं जातं.
इथं ते समाधानी नाही, इथं ते शांत नाही, ते इथं अशांत आहे म्हणून शांतता शोधायला जातं. आणि म्हणून आपलं शरीर पळतं त्याच्या मागे, म्हणजे आपण पळतो. आणि मग आपण म्हणतो नाही नाही, अरे इथं नाही जमायचं, ते आपल्याला शिबिरातच गेलं पाहिजे. नाही नाही, ते कुठंतरी कोणाच्या गुरुच्या मागच गेलं पाहिजे. नाही नाही, काहीतरी ते आपल्याला पुस्तकातच सापडेल सगळं हे. नाही, धम्म हा प्रॅक्टिकल आहे. धम्म हा प्रॅक्टिकल आहे. आणि प्रॅक्टिस आत्ताची आहे, वर्तमानातली. सध्या इथं, हेही बस शिको, या आणि पहा, इथंच या आणि इथंच पहा. कुठं पळू नका, पळापळ करू नका. आणि आणखी तुम्ही ते आनंदाचं पण नाही सांगितलं पूर्ण. काय सांगायचंय? ते ते, आनंद पद त्यांना भेटलं नाही, ते त्यांचं त्यात गाथांचा ते विषय मी बोलत मी मी असं म्हणतो, ती काल्पनिक गोष्ट आहे. ती दुसऱ्यांनी जोडलेली आहे ती. असं होऊ शकत नाही. बुद्धाच्या संपर्कात ते 40 सगळे कितीतरी लोक काही क्षणात, काही दिवसात, काही महिन्यात अर्हत झाले. 6 महिन्यात 60 अर्हत तयार झाले, निर्माण झाले त्यांच्या सांगण्यामुळं. ते सोपं सरळ सांगितलं असेल ना, मग आनंदच कसा काय मागे पडला? असं कसं होऊ शकतं? ते बुद्धाचं अपयश सांगण्यासाठी शत्रूनं, म्हणजे काही काय म्हणतात ना, बुद्धाविषयी, बुद्ध धर्माविषयी वाईट सांगण्याची इच्छा असणाऱ्या बुद्धिमान माणसाचं ते काम आहे. आणि बुद्धिमान माणसांनीच हे घोटाळे केलेले आहेत ग्रंथांमध्ये. ज्यांना येतं, ज्यांना शब्द कळतात, ज्यांना भाषा कळते, ज्यांना व्याकरण कळतं, ज्यांना माहिती आहे. पण त्यांचा वीक पॉइंट हा आहे त्या बुद्धिमान लोकांचा, की त्यांना स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवायचे. आणि जो स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्याची ज्याला तृष्णा असते, त्याचे चित्त तसं आहे, त्याला ते अस्तित्व त्याला जिवंत ठेवायचे म्हणून दुसऱ्याचं अस्तित्व कलंकित करण्याचा ते लोक प्रयत्न करतात. कारण दुसरा जोपर्यंत आहे तोपर्यंत मग मला कोण विचारणार. म्हणून बुद्धाचं नाव खराब करण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलाय. इतका प्रयत्न केलाय, इतका प्रयत्न केलाय, की बुद्धाला सुद्धा आपलंसं केलंय त्यांनी. बुद्ध सुद्धा आपलेच आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून बुद्धाला अवतार बनवलाय. बुद्ध आमचाच आहे असं का सांगायचं? की आम्ही पण बुद्धाला मानतो. आम्ही पण बुद्धाच्या मार्गावर आहे. इतकंच काय, तुम्ही तरी काही करत नाही, पण आम्ही तर बुद्धाला आमच्या धर्मातला अवतार मानतो. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त मानतो. पण इथं मुख्य गोष्ट, आम्ही देवच मानत नाही तर अवताराचा प्रश्न येतच कुठं? मानत नाही म्हणण्यापेक्षा देवाचं अस्तित्वच अजून सिद्ध झालं नाही. देव आहे का नाही हे देव मानणाऱ्यालाच माहिती नाही. आणि जे नाही म्हणतात त्याला हे माहिती नाही की तो नाही म्हणजे काय नाही. म्हणून आपण आस्तिक पण नाही आणि आपण नास्तिक पण नाही. आपण मध्यम मार्गी आहोत. कारण तो देव आहे की नाही हा डोक्यातला विषयच नाही ना. त्यामुळे आहे तर आहे कसं काय म्हणायचं, आणि नाही तरी कसं काय म्हणायचं, कारण तो विषयच नाही डोक्यातला. जी गोष्ट डोक्यातच नाही, मनातच नाही, ती मानण्याचा न मानण्याचा प्रश्न येतच कुठे? आपण असं म्हणतो काही संबंध नाही त्याचा. तुम्ही जर मला विचारलं का अमेरिका कसा देश आहे, का इंग्लंड कसा देश आहे, किंवा आफ्रिका कसा देश आहे, किंवा चीन कसा आहे, मी गेलोच नाही ना कुठं. त्यामुळे कसं आहे ते मी नाही सांगू शकत. ऐकलेलं सांगेल. आणि ऐकलेलं सांगण्याचं ऐकू येते. मी थोडंच पाहिलं, मी थोडंच चीनला गेलो, जपानला गेलो, इंग्लंडला गेलो, अमेरिकेला गेलो. आणि जे गेलेले आहेत तेही पूर्ण सांगू शकणार नाहीत. जे जाऊन आलेले आहेत, फॉरेन रिटर्न्स जे आहेत. आता मी समजा 2-3 वेळेला श्रीलंकेला जाऊन आलो, म्हणून मला सगळी श्रीलंका माहिती असं नाही ना. काही भाग फिरलो मी. तोही गाडीने जास्त फिरलो, म्हणजे पळता पळताच पाहिलं मी. धावत धावत पाहिले, ते धावत्या वेगात पाहिले. धावत्या वेगात आपण काय निरीक्षण करू शकतो? त्यामुळं कसं आहे की आनंदाचा पण मुद्दा तसाच आहे, की तो घुसळला आहे. तर आपण ते प्रज्ञेनं, जागृतीनं ते लक्षात घ्यायचंय, की ते आपण तसं लिहिलंय म्हणजे ते मान्य करायलाच पाहिजे असं काही नाही. मी नाही मानत ती गोष्ट.
मी तर किस्सा गौतमीची पण ती मोहरीची गोष्ट मला ती पटत नाही. गोष्ट चांगली आहे पण ती पटत नाही. का पटत नाही? तर किस्सा गौतमी ही एकुलतं एक मूल गेलेलं आहे आणि ती म्हणजे पूर्ण गर्भगळीत झाली, ती एकदम व्याकुळ झालेली आहे, तिला काही सुचत नाही, ती विचार करण्याच्या पण याच्यात नाही. ती ती डेड बॉडी ती मांडीवर घेऊन बसलेली आहे, मृतदेह तिच्या एकुलत्या एका बाळाचा. तिला बुद्ध सांगणार, उठ आणि जा मोहरी घेऊन ये. पटतं का हे? कसंही सांगा तुम्ही, कोणत्याही शब्दात सांगा. तिथल्या तिथं ते मृत्यूबद्दल सांगू शकतात, ते मृत्यूचं सत्य सांगू शकतात, किंवा तिला बोलेपर्यंत ते वाट पाहू शकतात. तिला पूर्ण व्यक्त होऊ दिला असेल त्यांनी, तिचं ऐकून घेतलं असेल आणि त्याला धरून तिच्याशी त्यांनी संवाद साधला असेल आणि त्याचा तिच्यावर जागेवर परिणाम झाला असेल, तिला मृत्यूचं सत्य समजलं असेल. त्यांनी कसं सांगितलं आपल्याला नाही माहिती. त्यांनी जे काही सांगितलं, ज्या पद्धतीनं सांगितलं, ती जागी झाली, ती भानावर आली, तिला कळालं जीवन हे असंच आहे. कदाचित बुद्ध म्हटले असतील, उद्या तूही जाणार आहेस, मी जाणार आहे, कोण राहणार आहे ते? जे काही सांगितलं असेल, आता आपण आपल्या भाषेत बोलतो, ती भानावर आली. जसं आत्ता आपण एवढं ऐकूनच आपण थोडंसं भानावर आलो. आलो ना, मलाच असं आतल्या आत जाणत आहे की आपण लगेच भानावर येतो. जीवन असंच आहे, जाणं हे अटळ आहे. आपणही सगळेजण जाणार आहोत. तर ते जाणं, मृत्यू समजला की माणूस भानावर येतो. जे आहे ते नाही हे समजलं की भानावर येतो. कोणती गोष्ट स्थिर नाही, त्याला अनित्यता म्हटलंय. कोणती गोष्ट स्थिर नाही, स्थितीशील नाही, हे समजलं की माणूस भानावर येतो. अरे कोणतीच गोष्ट मी निर्माण करतो, मी श्वास घेतो, मी सोडतो, मी माझी काया, माझं हे चित्तन, माझे विचारण, माझं धन आणि माझी संपत्ती, माझं कुटुंब आणि माझं मीच, माझा जन्मच मला आठवत नाही मुळात. तर भानावर येतं ना चित्त, मन. आपण भानावर येतो. हा इथं प्रश्न सुटतो. इथं माणूस त्याचा गाफीलपणा जातो. इथं त्याला सत्य कळतं, म्हणजे दुःख कळतं, सत्य कळतं, दुःख कळतं, कारण पण कळतं. तिथल्या तिथं जागेवर निवारण पण व्हायला सुरुवात होते. तिथल्या तिथंच तो मार्ग आहे, इथंच सगळं आहे. त्यामुळे ऊठ आणि मोहरी घेऊन ये, जिथं कोणी मेलं नाही. ते कथा छान आहे, ती फार चांगली कथा आहे. पण असं होणं शक्य नाही असं मला वाटतंय. म्हणजे ते माझं तुम्ही स्वीकारायला पाहिजे असं काय नाही. पण ते असंही लॉजिकल वाटत नाही, तर्कशुद्ध वाटत नाही. किंवा अंगुलीमालाला ते पान तोड आणि त्याला तिथं परत लाव. तो तलवार घेऊन उभा राहिलाय मारायला, आणि त्याला ते झाडाचं पान तोडून तिथं लाव. ह्या गोष्टी नंतर घुसडल्या गेलेल्या असाव्यात. चांगल्या आहेत त्या, ऐकायला चांगल्या आहेत, पण ते व्यावहारिक नाहीत. त्यानं दुःखमुक्ती मिळत नाही, मिळू शकत नाही. जागेवर भानावर येणं, इथल्या इथं आत्ताच याच क्षणी, आत्ता सतीमध्ये येणं, त्यानं प्रश्न सुटतो. काही कुठं जायची गरज नाही आणि काही करायची गरज नाही. ऑलरेडी सगळं करतोच आहे ना आपण, अजून काय करायचं वेगळं? सगळं चाललेलं आहे. असं आहे, असं दिसतंय मला एकूण. बरोबर आहे सर, तुमच्या गोष्टीशी मी पण सहमत आहे. कारण जिथं काही भेटत नाही तिथं माणूस एवढे दिवस थांबत नाही. हा. आणि बुद्धानं दुःख मुक्तीचा मार्ग सर्वांना सांगितला, मुक्त केलं. आणि जागेवर जिथं काहीतरी जागेवर भेटलं, मुक्त, जागेवर मुक्त केला. जागेवर. काही काहीतरी भेटलं म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आनंद तिथे थांबले. हा. त्यांना जर काय नसतं भेटलं त्यांना कधीच सोडून गेले असते त्यांना. कस काय थांबले असते इतके वर्ष? ते काही नाही, काही नाही हा, मिळालं आणि थांबले. आणि अगदी बुद्धांनी बरोबर. त्यांना का थांबू दिलं असतं?
बरोबर, त्याला समजत नाही तर अशा अशा बुद्धाला पण माणसाला ते कसे काय असिस्टंट बनवतील स्वतःचा? आणि विचार अशा करा. माणसावर ते तरी कसं काय भरोसा ठेवतील का ह्याला जर कळालंच नाही तर हा काय सांगेल लोकांना? ही गोष्ट बरोबर. आपल्याला लक्षात यायला पाहिजे ना थोडीशी तरी. हा. ती असं कसं होईल? विरोधकाचा 100% खोडसळपणा आहे त्यामध्ये. खोडसाळपणा आहे तो. हा. म्हणून हा अगदी. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे. हे खोटा आणि हे खोडसाळपणा दाखवण्यासाठीच 22 प्रतिज्ञा दिल्या बाबासाहेबांनी. परंतु द्वेष करण्यासाठी नाही. हे असं घडणार, काही लोकांचा स्वार्थ भागत नाही, स्वार्थामध्ये अडथळा येतो. मग अशी माणसं काही ना काही बुद्धी वापरून, बुद्धी चातुर्यानं, आणि बुद्धिमत्ता ही चांगलीच गोष्ट आहे असं नाही, बुद्धिमत्ता वाईट पण असू शकते. कारण चित्त वाईट आहे, त्याच्या मागचं चित्त वाईट आहे. तर जर बुद्धिमान माणूस असेल तर त्याचा स्वार्थ भागत नसेल तर तो बुद्धी चालवून त्याच्यात काहीतरी खोड घालणार. खोडा. हा खोडा जो शब्द आहे, अडथळा निर्माण करणे, स्पीड ब्रेकर. एखादी गोष्ट एका स्पीड ब्रेक करायचा असेल तर काहीतरी आडवं टाकून द्या, संपला विषय. तसा ह्या काही गोष्टी, कथा ज्या आहेत, काही शब्द जे आहेत, हे रस्ता, माणूस एखादा बुद्ध धम्माचा रस्ता चालायला लागला, प्रॅक्टिस करायला लागला, की असं काहीतरी मध्ये टाकून द्यायचं का माणूस तिथंच अडखळणार, त्याला बायपास नाही करणार. म्हणून आपल्याला बायपास, प्रत्येक गोष्टी बायपास करण्याची आधी शिकलं पाहिजे. बायपास कसं करून पुढे जायचं, बायपास करून कसं पुढे जायचं. सती हा बायपास आहे, जागृती हा बायपास आहे. कारण जेव्हाच अडथळा येतो तिथं लगेच सतीनं ते पहा, हा हे खरं आहे का, नाही वाटत खरं, सोडून द्या, चला बायपास करा, पुढे चला. आणि तो बायपास आपल्या हातात आहे. जसं की सर, तसं एक उदाहरण नाही का? रात्रीच बुद्ध गेले म्हणून सांगितलं, हे खोटीच आहे ना हे. घर हा. सोडलं. हा. तो खोटच आहे. गृहत्याग, पण बाबासाहेबांनी ती गोष्ट खोटी ठरवली. ते म्हणाले नाही, बुद्धांनी गृहत्याग, मी तर म्हणतो बुद्धांनी गृहत्याग केलाच नाही. बुद्धांनी गृहत्याग केलाच नाही. बुद्धांना राज्यत्याग करण्याची सक्ती केलेली आहे बाबासाहेबांच्या सांगण्यात. आणि त्यांनी पण मला वाटतं लाईट ऑफ एशिया वगैरे कुठल्या ग्रंथातून त्यांनी तो संदर्भ घेतलेला आहे आणि तो खरा वाटतो परत, की बुद्धांनी गृहत्याग केला नाही. बुद्धांनी युद्धाला विरोध केला म्हणून शाक्यांनी, त्यांच्याच लोकांनी त्यांना शिक्षा दिलेली आहे, शाक्य संघानं. म्हणजे आता लोक बुद्धाला शाक्य मुनी म्हणतात, शाक्यांचा म्हणे, शाक्यांनीच बुद्धांना शिक्षा दिलेली आहे, शाक्य संघानं. आणि कोणीच काही करू शकलं नाही, शुद्धोधन पण नाही. त्यावेळेला ते राजे होते. म्हणजे याचा अर्थ राजापेक्षा संघाची ताकद मोठी होती, शाक्य संघाची ताकद मोठी होती. म्हणजे राजा शुद्धोधन हा पण त्या संघाचा गुलाम होता. सिद्धार्थ गौतम असणारच. आणि मग आता शिक्षा ज्या प्रकारची दिली, त्याच्यातून आई वडिलांना त्रास नको, पत्नी मुलाला त्रास नको, संपत्ती जप्त केली असती तर सगळेच अडचणीत आले असते. म्हणून त्यांची संपत्ती जप्त करू नका, त्यांना इथं राहू द्या, त्यांना जगू द्या, मीच हे राज्य सोडून जातो. मग ती शिक्षा त्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आहे. ते शुद्धोधन सांगतातच त्यांना, काहीतरी उपाय निघाला असता, तू फार घाई केलीस, तू फार घाई करतो जाण्याची. तर ते सिद्धार्थ तिथं सांगतात की त्यांनी परिस्थितीच अशी निर्माण केलेली आहे की मला दुसरा पर्यायच नाही, मी स्वतःहून जातो, हे राज्य सोडून जातो. बुद्धांनी राज्यपदाचा आणि राज्याचा त्याग केलेला आहे. म्हणजे राजपुत्र पदाचाही त्याग केला आणि राज्याचाही त्याग केला. आणि म्हणून ते निघून गेले. इतरांनी अशी कथा रचली की रातोरात ते हे मृतदेह पाहायला नाही, जन्मजरा व्याधी मरण, याला त्यांनी गोष्टी बनवल्यात, कथा बनवल्यात. मरणाची कथा बनवली मृतदेह पाहिला, आणि तो व्याधीग्रस्त मनुष्य पाहिला, म्हातारा मनुष्य पाहिला, म्हणून यांना वाटलं की काही खरं नाही.
बाबासाहेब म्हणले हे त्यांना 29व्या वर्षी दिसलं. ह्या घटना अशा चालता बोलता दिसतात. त्यांच्या घरातलेच कितीतरी लोक, त्यांची आईच गेलेली होती आणि त्यांना 29व्या वर्षी मृतदेह दिसला आणि म्हणजे मृत्यू दिसला, असं कसं होऊ शकतं? तर या खोट्या गोष्टी वाटतात. म्हणून बाबासाहेब म्हणले नाही, त्यांनी गृहत्याग झाला त्यांचा. मी तर म्हणतो गृहत्याग पण केला नाही, त्यांनी राज्यत्याग केला आणि तो पण कुटुंबासाठी केला आणि शाक्य संघाच्या हटवादीपणामुळे केला. आणि कुटुंबाची परवानगी घेऊन केला वाटतं. ते आलं सगळं त्याच्यामध्ये. ते परवानगी घ्या नाही तर नका कर, सक्ती झाली. त्यांनी त्यांनी त्यांना जर शिक्षा झाली तर ते कुटुंबाची इच्छा असो नाही तर नसो, ते ते तसंच होणार होतं. तर त्यांनी ते कुटुंबाशी चर्चा केलेली आहे. चर्चा करून म्हणजे सांगून गेलेत ते. परवानगी त्यांनी देवो नाही तर नाही देवो, शिक्षा झालेली आहे आणि त्यांनी स्वतःहून ती शिक्षा ओढून घेतलेली आहे. आणि समजा शिक्षा नसती ओढून घेतली तर मग ती दुसरी ती संपत्ती जप्त करून त्यांना दुसऱ्या वाट्यानं ते म्हणजे करून टाकलं असतं, त्यांना बर्बाद करून टाकलं असतं. कारण संघाची ताकदच मोठी असते. जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा तो मूर्खासारखा काही वागू शकतो. कारण चित्त समान चित्त आहे ते. संघाला मानायचं आणि संघ काही कर, तो मोरका जो सांगल आणि संघ जे सांगल तेच फायनल. मूर्खपणा असतो ना. त्याच्यात सगळे शहाणे आहेत का? सगळे समंजस आहेत का? विचार तरी करू शकतात का? चिंतन तरी करू शकतात का? कसं काय मानायचं? त्याला एक म्हणून एकटं एकटं असणं, एकटं चालणं हे धाडसाचं काम आहे. म्हणून बाबासाहेबांचं बुद्धाचं काम हे धाडसाचं काम आहे. बाबासाहेब सुद्धा प्रवाहाच्या विरुद्ध गेले. बुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध गेले. आणि हे बौद्ध जीवन जगणं सुद्धा प्रवाहाच्या विरुद्ध चालण्यासारखंच आहे. हे कोणी तुम्हाला चांगलं वागा असं कोणी, अशी कोणी परवानगी देत नसतं तुम्हाला. तुम्ही जेवढं समाजासारखं वागाल, समाज जर जास्त दारू पिणारे लोक असतील तर आणि त्याच्यात आपण पण पिलो तर हा चला, सगळीकडे चालतंय, बरं आहे, चांगलं, काय वाईट आहे त्याच्यात? सगळेच करतात, हाय म्हणतो, सगळेच करतात. असं नाही. हा स्वतंत्र मार्ग आहे, धाडसाचा मार्ग आहे आणि एकट्याचा मार्ग आहे. आणि एक एक करून जे लोकांना तसं करण्याची एक अंतरप्रेरणा आहे किंवा इच्छा आहे, इच्छा निर्माण झालेली आहे, जे जागृत झालेले आहेत आणि जागृत झाल्यानंतर त्यांना इच्छा निर्माण झाली की नाही, हा मार्ग अशा पद्धतीनं चालणं शक्य आहे, मग ते लोक एकत्र येऊन ते काम करतील. तो संघ आहे. संघ म्हणजे संघटना नाही, त्याच्यामध्ये समान स्वार्थ नाही, पण समान हेतू आहे. आणि तो हेतू दुःखमुक्तीचाच आहे, निब्बाणाचाच आहे. म्हणून धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. जो काही विषय आहे, हा. आजचा विषय आहे, तो खूप छान समजून सांगितला. अनेक गोष्टीला स्पर्श केला आणि धम्म आचरण कसं करायचं, धम्म प्रचार कसा करायचा, त्यालाही थोडंसं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं. कारण की आजकाल एखादा कार्यक्रम करणं, फोटो काढणे आणि फोटो व्हॉट्सअपला टाकणे झालं धम्मकार्य. इथपर्यंत धम्मकार्य चालू आहे. आणि सम्यक सतीमध्ये काही कोणी बरेचसे लोक नाही आहेत आणि आपण नेमकं आपण काय आपला करायचं विचार आहे आपण आपला विचार करायचा आहे. असं आहे. हा, हा. पण मग एक आपल्याला चांगला मार्ग सापडलाय, हो, हो. त्या पद्धतीने आपण चालू. आणि दुसरी गोष्ट की ज्याच्या त्याच्या एक प्रकारचं वाईट जर त्याचं वर्तन असेल तर त्याचं फळ वाईटच मिळतं, की त्यात काय पाप पुण्य काही नाही. आणि स्वतःचं मन जितकं चांगल्या मार्गावर राहील तितकं चांगलं. हे खूप छान आज समजून सांगितलं. बरोबर. आज वेळही भरपूर घेतला पण खूप छान वाटलं.
धन्यवाद सर.